नमस्कार मुख्यमंत्री साहेब, नमस्कार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा। नमस्कार मुख्यमंत्री साहेब, आता तरी लक्ष द्या, 7-12 कोरा करा, हेक्टरी 60,000 रुपये द्या। एवढंच नव्हे तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनो आता तरी लक्ष द्या, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐका। नानाभाऊ पटोले, मुका बनून राहू नका, विरोधी बाकावर आहात। विजयजी वडेट्टीवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका। शेतकरी आता तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, कारण लाल दिव्याची गाडी आणि तुम्ही जो एसी मध्ये बसता, सोन्याच्या चमच्याने जो अन्न प्राशन करता, तो शेतकऱ्याच्या घामानं आलेला आहे। पहा माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा, आता तुमच्या घरात दारावर तुळशी पत्र ठेवल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार मुख्यमंत्री साहेब, नमस्कार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा। 29 तारखेला आणि 30 तारखेला धोधो पाणी पडत आहे आणि बघा आमचं धान उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल झाले ते। नमस्कार मुख्यमंत्री साहेब, आता तरी लक्ष द्या, 7-12 कोरा करा, हेक्टरी 60,000 रुपये द्या। एवढंच नव्हे तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनो आता तरी लक्ष द्या, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐका। नानाभाऊ पटोले, मुका बनून राहू नका, विरोधी बाकावर आहात। विजयजी वडेट्टीवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, ऐका लक्ष तुमचं आमच्याकडे। सुप्रिया ताई सुळे आणि हो नवनीत राणा, हो राणाताई, पहा व्यथा पहा, उद्धव साहेब व्यथा पहा शेतकऱ्यांच्या। अहो खरबपती तुम्ही मंत्री लाल दिव्याच्या गाडीमध्ये हिंडता, कधी सत्ता यांच्याकडे सत्ता, कधी सत्ता तुमच्याकडे आहे, पण आता व्यथा दिसतात का तुम्हाला? सर्व विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनो आणि सत्तेच्या बाकावर बसलेल्या नेत्यांनो आता पहा धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा। आता शेतकऱ्यांनी हात बाहेर काढलेले आहेत, येत्या लवकरात लवकर 7-12 कोरा करा, हेक्टरी 60,000 रुपये द्या। शेतकऱ्याच्या मुलांना मोफत शिक्षण द्या, प्रत्येकांच्या ज्या व्यवस्था आहेत अन्न वस्त्र निवारा त्या सर्व फ्री करा, नाहीतर तुमच्या घरात दारावर येऊन शेतकरी आता मोर्चा काढणार नाही, तुमच्या घरात दारात घुसून तुमचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। सत्ताधारी बाकावर बसलेल्या नेत्यांनो आणि सत्तेच्या बाकावर बसलेल्या नेत्यांनो, विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनो आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका। शेतकरी आता तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, कारण लाल दिव्याची गाडी आणि तुम्ही जो एसी मध्ये बसता, सोन्याच्या चमच्याने जो अन्न प्राशन करता, तो शेतकऱ्याच्या घामानं आलेला आहे। पहा माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा, आता तुमच्या घरात दारावर तुळशी पत्र ठेवल्याशिवाय राहणार नाही।